आदिवासी विद्यार्थिनीच्या विनयभंग अधीक्षकासह संस्थाध्यक्षाला अटक. शिंदखेडा तालुक्यातील एका निवासी शाळेतील 16 वर्षीय आदिवासी विद्यार्थिनीच्या विनयभंग केल्याची घटना बुधवारी उघडकीस आली. या प्रकरणी शिंदखेडा पोलिसांनी वसतिगृह अधीक्षक आणि संस्थेच्या अध्यक्षाला अटक केली असून न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी या प्रकरणात मुख्य संशयित विजय कोळी आणि संस्थाध्यक्ष सुभाष चौधरी यांना अटक केली आहे. तसेच 2 महिला शिक्षकांविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुक्यातील निवासी शाळेत 10वी मध्ये शिकणाऱ्या एका आदिवासी विद्यार्थिनीच्या वसतिगृह अधीक्षक विजय भास्कर कोळी यांनी विनयभंग त्याचा आरोप आहे. पीडित मुलीने अत्याचाराबाबत तक्रार केली असता संस्थेचे अध्यक्ष सुभाष दिनेश चौधरी आणि शाळेतील महिला शिक्षकांनी याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे शेवटी विद्यार्थिनीने शिंदखेडा पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आहे. त्यानुसार संस्था चालक व वसतिगृह अधीक्षकाविरुद्ध शिंदखेडा पोलीस ठाण्यात पोस्को कायदा 2012 अन्वये कलम 8, 10, 12, 21, 2 अन्वये, भारतीय न्याय संहिता 2023 कलम 75 आणि अॅट्रॉसिटी कायदा 1989 कलम 31WI अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेनंतर वसतिगृहात पालकांनी गर्दी केली होती. परिस्थिती तणावपूर्ण असल्याचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांनी पोलीस ताफ्यासह घटनास्थळी बंदोबस्त तैनात केला होता. झुंजार क्रांती न्यूजसाठी प्रवीण वाडिले, चिमठाणे.